हाय फ्रेंड्स, तर आत्ताच मी उठले आणि आत्ता लवकर फ्रेश व्हायचे कारण स्कूलला लेट होतंय, त्यामुळे चला मी लवकरात लवकर फ्रेश. हाय फ्रेंड्स, तर आत्ता मी फ्रेश होऊन स्कूलला चाललेली आहे. तर स्कूलवरून आल्यावरती आपण पुढचा व्लॉग कंटिन्यू करू. तर चला मग. हॅलो गाईज, तर मी स्कूलवरून आले, क्लासला पण गेले. मग क्लासवरून आले तर मला कळलं की आज मला बाहेर जायचं आहे. तर मग मी लवकर रेडी झाले आणि मग आता चालले मी बाहेर. पण दरवाजाला कुलूप आहे, पप्पा लावून गेले. मग चावी आणायला गौरी खाली गेली. तर चला आपण 1 मिनिटं घरात जाऊ, मग जाऊयात बाहेर जायचं तिथं. हॅलो गाईज, सॉरी. तर माझी चप्पल राहिलेली आताच, त्यामुळे मी हिल्स घालणार, त्यामुळे मी चप्पल घातली आणि आता निघाले. चला मग. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. मग इथून गेल्यावरती इथून गेल्यावरती ब्लॉग कंटिन्यू करू, कारण आता इथं टाईम नाही आहे आम्हाला कंटिन्यू करायला ब्लॉग. ओके, बाय. तर आमचं जेवण झालं, मग आता आम्ही निघालो. जेवण वगैरे झालं, तिथलं फंक्शन झालं, तर सर्व काही झालं. तर आम्ही आता निघालो घरी जाण्यासाठी. का नाही गौरा? चप्पल तुटली माझी. जाऊ द्या, चला मग तुम्हाला दाखवते की रात्रीची वेळ आहे ना, अजून रोडवर कोण नाही आणि थंडी पण खूप आहे. किती वाजले आम्ही बघतो, थांबा 1 मिनिट. 9:50 झालेत. हे पाणी वगैरे खूप आवडतं मला, हे माहिती का. हे पण बघा किती छान झालंय. इथे मी येते ना, इथे पण आहेत माझ्या रील्स. 50K चा शूट इथलाच आहे, इथेच केलता. हा, इथे गेलता, इकडे. तुम्ही पण येऊ शकता इथं रील्स वगैरे काढायला, कारण इथं खूपच छान लोकेशन आहे आणि रील्स पण खूप छान येतात. हे पण बघा किती छान वाटतंय संध्याकाळचं. तर खूप बारामती संध्याकाळची तर खूप छान वाटते, कारण लाईटीज वगैरे इतकं छान ना. वाव, तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या, बारामतीला नक्की या. बघा किती छान झालंय बारामतीमध्ये रात्रीचं, खूप छान वाटतं. छान वाटतंय, थंडी पण तशीच आहे. खूप छान आहे. आय लव्ह माय बारामती. तुम्ही पण नक्की या, मला भेटायला या, बारामतीला भेटायला या, नक्की या. किती मोठे मोठे शॉप्स वगैरे झाले. हायवे, ब्रिज वगैरे काय मस्त आहे. चला, आणि थंडी तर खूप वाजली, तरी पण आपला ब्लॉग आपण काय सोडणार नाही. ब्लॉग घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. लाईटी वगैरे तर इथून आम्हाला U-टर्न घ्यायचा आहे. बघा किती शॉप्स वगैरे उघडे आहेत, माणसे पण आहेत. नंतर 10-11 वाजता सगळं सुनसान होऊन जातं गावामध्ये. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की 11-12 वाजता काय नक्की तुमच्या गावात काय असतं.
गाव खरंच भारी बरं का सिटीपेक्षा. लाईटी वगैरे खूप छान. हे बघा गणेश मंदिर. आपण गणपती बाप्पांच्या पाया पडू, कारण की जे काही माझ्या लाईफमध्ये केलं ते सगळं बाप्पांनीच केलं. थँक्यू सो मच बाप्पा. चला आता आपण फायनली आपल्या घरी पोहोचणार आहोत. सगळे माझ्याकडे बघताय तुला काढताना. चला इकडे पण बाप्पांचं मंदिर आहे बघा. आणि त्यानंतर लगेचच आमची बिल्डिंग आहे. तर फायनली आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली पोचलेलो आहोत. खूप कंटाळली, माझी चप्पल पण तुटली ना त्यामुळे स्टेजवरून येताना. हो लिफ्ट लवकर खाली ये, लवकर खाली ये. हे गौरा. फायनली आपली लिफ्ट आलेली आहे. थांबा, हा आत्ता आली, आपण उघडू शकतो. फायनली आम्ही लिफ्टच्या आत आलो. पप्पा येत आहेत लवकर. बघा आमची लिफ्ट आली. हे बघा पप्पा. फायनली आमचा फ्लोअर तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये विचारलेला, पण या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते. 3ऱ्या नंबरवर राहते मी, 3rd फ्लोअर. आणि माझी चप्पल तुटली तर तुम्हाला नाही दाखवू शकत. तर लवकर चला. चला एकदा हे आजीने मस्त हेडफोन लावती आणि टीव्ही बघत जेवली बिवली मस्त. हे फायनली मी घरी पोचले. आता चला लवकर आपण रेडी हो. हॅलो. तर मी मस्त मध्ये आता रेडी झाले कारण बाहेरून खूप कंटाळून आलतो, त्यामुळे आता व्लॉग आपला इथंच एंड होणार आहे. पहिले बघून येऊ पप्पा काय करतात. पप्पा मस्त म्हणजे काय. तर मग चला लवकर आवरा. आता झोपायचंय कारण की उद्या स्कूल आहे आम्हाला, तर लवकर झोपायला लागेल. तुम्हाला एकदा टाइम दाखवते. 15 मिनिटं झालेत. हो ना बघा, उद्या स्कूल आहे पण माझ्या जाणार नाहीये एवढं लक्ष. येडी आहे, काही पण बोलती. स्कूल बाबा, आय लव्ह स्कूल. तर स्कूलला जायचं एवढं प्लॅन आहे आता उद्याचा, त्यामुळे ब्लॉग एंड करते. आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला खूप सपोर्ट केला वगैरे नाही का. यूट्यूबला पण माझे 100 झाले, 100 सबस्क्रायबर झाले. तर मस्तमध्ये आता व्लॉग एंड करत आहे. तर तुम्हाला हा व्लॉग तुम्ही पूर्णपणे पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या आर्याला लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि ब्लॉग शेअरही करा. बाय.